नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आता आम्ही चाललो आहे एका हॉटेलमध्ये ज्याच्यासाठी आपण खूप एक्सायटेड होतो, राईट? येस. आणि त्या हॉटेलचं नाव आम्ही तिथे गेल्यावर रिव्हील करू. हो. आणि आता संध्याकाळी 4:30 वाजलेत, 4:30, 5:45. तर आता आम्ही चाललो आहे त्या हॉटेलमध्ये. तिथं जाऊन आम्ही चेक इन वगैरे करणार. तर बघूया कसं जातं प्रोसेस. सी यू ऑन द वे. सी यू. आणि एकदम मस्त ग्लो आलाय. हा, माझ्याहून जास्त तुझा चेहरा चमकतोय प्रथम. हे आहे क्वालिटी आमची. ओके. सो गाइस, हे आहे कॉन्कॉर्ड हॉटेल. सो हे आमचं स्टे असणार आहे आणि आय एम व्हेरी एक्साइटेड फॉर दिस. व्हॉट अबाउट यू? I'm also excited. She is actually exhausted but still she is trying to be active. मी एक्झॉस्ट नाही आहे, पण मला झोप येते. या कारण आम्ही ट्रॅव्हल खूप केलं आहे ना, म्हणून. सो कॉन्कॉर्ड, हिअर वी कम. सो हे आहे आमचं हॉटेल. Apa ini? गॅस ह्याच्यामध्ये लाजायचं काही नाही, पण ती खूप लाजते. अँड वी आर व्हेरी मच एक्सायटेड टू स्टे इन दिस हॉटेल. तुझे दाखवलं का त्यांना होय. रिसेप्शन कसं आहे ते? So guys, now she is excited. She was exhausted before. Now she is excited. आणि तुला कसं वाटतंय? आणि आमचा रूम एकदम टॉप फ्लोर वरती आहे. ओ, बघूया. मी खूप एक्सायटेड आहे. आय मीन मी एक्सायटेड आहे, पण मी एवढी पण नाही एक्सायटेड आहे, बिकॉज इट्स जस्ट अ नॉर्मल हॉटेल. फॉर हर इट्स नॉर्मल, पण माझ्यासाठी कारण ते मी ह्याच्याहून जास्त हॉटेल्स मध्ये ती गेली आहे. But see, this is the view when we enter. तू पण ये ना, सेल्फी घे ना. सेल्फी मध्ये ओके. चला आपण जाऊया आता आमची रूम शोधूया. 726 is हॉटेलचा व्ह्यू दाखवला पाहिजे. हॉटेलचं व्ह्यू सोबत हॉटेलमधून व्ह्यू काय आहे ते बघूया. हां, 126 लास्ट. फोटो काढायला मस्त आहे. तर हे आमचं हॉटेल आमचं रूम. हे आमचं रूम आहे. वेलकम वेलकम. स्टार्ट. चला आता बघूया आमचा रूम हा वाला कसा आहे. आम्ही पण अजूनही बघितलं नाही आहे. आम्ही पण तुमच्या सोबतच बघणार आहोत. तर इथं आहे बॅग्स ठेवण्यासाठी एक स्पेस, जिथं आम्ही आमचे बॅग्स ठेवले आहेत. आणि काबड मस्त आहे प्रथम. मला फॉर समवट रिझन मला हे असं वुडन मला आवडतं. हे काय असेल? वॉशरूम. लेट मी गेस. या येस, वॉशरूम आहे, बाथटब पण आहे आणि शॉवर एरिया पण आहे. स्पेशियस. हां, खूप स्पेशियस आहे. हा वाला एकदम स्पेशियस आहे.
दिस इज व्हेरी बिग. नाही हे नवीन आले. बाथटब आणि शॉवर एरिया चांगलं आहे. हा खूप स्पेशियस आहे हा बाथरूम. आणि हे ची कॉफी करण्यासाठी फ्रीज आहे. फ्रीज नाही, चिलिंग पॉइंट. आणि हा मोठा मिरर आहे. ओके बाय. हो इट्स बेड. ही बॅड मोठी आहे हा. कंपेअर्ड टू द प्रिव्हियस वन. हा ही चांगली आहे. हे आहे आमचं टीव्ही. त्या इंटिरियर इज बघ ना, इंटिरियर त्याचं पूर्ण वुडन आहे. हा मला आवडतं एकदम विंटेज वाईब्स Yes. येतं ना असं. की आणि इथे एक मॅट आहे. बसायला एक सोफा चेअर. मस्त कम्फर्टेबली बसू शकतात. किती कम्फर्टेबल आहे हा सोफा. बघ याचा व्ह्यू. आणि फायनली बघूया काय आहे. मला काहीतरी दिसतंय. ओके एवढंच ओपन होतंय का? हां आय थिंक या. नाही रे अजून झालं पाहिजे. नाही 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 तेवढाच. आय थिंक ते ओपन झाला पाहिजे. ते ओपन झाला पाहिजे. नाही होते. हा आहे व्ह्यू आमच्या रूम मधून. पूर्ण दोहा सिटीज हे दिसतात. हे बघ. सिटी दिसतीये. आणि इथं खाली बघ. खाली बघ स्विमिंग पूल. गाईज आम्हाला हा रूम आवडला आहे नो डाऊट. पण व्ह्यू आम्हाला एवढा नाही आवडलं. म्हणजे बाकीचे बिल्डिंग्स जास्त दिसतात ते. आणि हा बेडरूम म्हणजे हा खूप वर आहे हा ऍक्च्युअली. एकदम टॉप वरती आहे तो. त्यामुळे आम्हाला हॉटेल व्ह्यू प्रॉपर येत नाहीये. आउटस्कर्टचा व्ह्यू जास्त येते. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं की प्लीज कॅन वी चेंज युअर रूम टू अ डिफरंट रूम. आणि ते अग्री झालेत. तर आता आम्ही जाऊया खाली न्यू कीज घेऊया आणि बघूया आमची नवीन रूम कशी आहे दुसरीवाली. सी यू. गाईज आम्ही रूम चेंज केली आहे. न्यू कीज. आता बघूया हा वाला रूम कसा आहे. येस. इज इट ॲज पर आर एक्सपेक्टेशन. आतापर्यंत तुम्ही जे व्हिडिओज बघितलेत क्लिप्स बघितलेत हॉटेलचे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. नक्की सांगा. आणि आम्ही ह्याच रिझनसाठी आपण दोघं एक्सायटेड होतो. कारण आम्हाला माहीत होतं की आम्ही ऑनलाईन पिक्चर्स बघितले होते या हॉटेलचे. आणि मी हळू बोलते कारण आम्ही लॉबीमध्ये आहोत. नवीन रूम. ऑलमोस्ट सेमच आहे प्रथम. येस बट आय थिंक हिची. आणि हा थोडा स्पेशल. हां आणि याचं कॉर्नर जरा वेगळं आहे ना. हे बघ कॉर्नर वेगळं आहे. हां आणि बट चांगला आहे. इट्स गुड. ऑलमोस्ट सेमच आहे. हां
हबीबी 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 वल्लाह वल्लाह. सो इकडचे विंडोज जास्त ओपन नाही करता येत बिकॉज ऑफ सेफ्टी रिझन्स. सगळीकडे असेच आहेत प्रत्येक रूमचा विंडो सेमच आहे. पण ते ओपन नाही थोडंसंच करता open येत. होतं ते. हां, बट इट्स ओके. पण इथून आय थिंक त्याच्यापेक्षा हा व्ह्यू चांगला आहे. हां, बेटर आहे. एकदम आय लव्ह दिस कॉर्नरवाला व्ह्यू. आहे. आणि सगळं आज दिसतं. आणि अजून एकदा तुम्हाला दाखवतो मी. यांची फ्लोरिंग बघा. ह्याच्यातच गुंतलेली ऑलरेडी. शी इज ऑलरेडी वेटिंग टू गो फॉर स्विमिंग. मला स्विमिंग येत नाही पण मला स्विमिंग हां, पूल आवडतं. जस्ट आय एम अ वॉटर गर्ल. तो मला पाणीमध्ये राहायला खूप आवडतं. and as we know we are from that region where we belong, so आम्हाला पाणी खूप आवडतं. आम्ही खूप आवडतो. पाणी म्हटलं मी, Oh, पाणी okay. खूप आवडतं. येस बिकॉज आम्ही आहोत कुठून. ते आम्ही नंतर बोलणार तुम्हाला कुठून. ओके चल. सो गाईज मी काल माझ्या रूमवरती गेली होती कारण मला आज सुट्टी होती आणि मी प्रथमला सांगितलं आहे की मी आज नाही येणार आहे, मी संध्याकाळी येणार आहे. पण मी दुपारी आली आहे त्याला भेटायला. सो आता त्याचं रिॲक्शन बघू. मी ऑलमोस्ट रूमच्या बाहेर आहे पण मी अजून आतमध्ये नाही गेली. त्याला सरप्राईज देऊया. ओके लेट्स सी त्याचं रिॲक्शन काय असतो. हॅलो. कसा वाटला सरप्राईज. पण तू तर संध्याकाळी येणार होतीस ना. सरप्राईज. माझी ट्रेनिंग लवकर झोपली म्हणजे मी तुला असंच सांगितलं होतं की मी संध्याकाळी येणार. हां. माझी ट्रेनिंग आफ्टरनून पर्यंतच होती. आणि मी विचार करतोय माझे का पूर्ण दिवस आता मी काय करणार रात्रीपासून आतापर्यंत. आणि फोन पण स्विच ऑफ. माझा फोन पण स्विच ऑफ. आणि ते काय नाही. आणि ऑलरेडी रिसेप्शनवर मी विचारलं की त्यांच्याकडे चार्जर आहे, चार्जर नाही. एकटा सर्व्हिसवाला तो बोलतो की इथे मी चेक करतो क्लिनिंगमध्ये जाऊन. त्याच्याकडे पण नाही. लावलं त्याने फोन माझा चार्जिंगला 10 मिनिटासाठी. बट गाईज तो चार्ज नाही झाला फोन कारण आयफोनचा चार्जर तर त्याला सो मी त्याला कॉल करत होती बट मी कॉल लागला आणि त्याला त्याचा फोन हां. स्विच ऑफ येत होता. सो मी म्हटलं की मी डायरेक्टली जाते. रिसेप्शनवरती आली. रिसेप्शनला त्यांना सांगितलं की मला ॲक्सेस हवा आहे आणि लकीली रूम माझ्याच नावावर बुकड आहे. सो त्यांनी मला काही क्वेश्चन पण नाही केलं की मी माझी ID दाखवली, माझ्याच नावावरती रूम आहे. मी म्हटलं मी बाय मिस्टेकली कीज रूममध्ये ठेवले तर मला प्लीज ड्रॉप कर. आणि हा तेच मी विचार करतो कारण ना इथे वर येण्यासाठी तर ॲक्सेस पाहिजे. तू लिफ्ट ॲक्सेस नाही करू शकत जोपर्यंत तुझ्याकडे की नाही आहे. हे चांगलं आहे. आणि मी खूप खूप हॅपी आहे. म्हणजे मग एवढं मी अक्षरशः मी कंटाळलेलं माहिती आहे एकटा राहून. मी म्हणते कधी येणार कधी येणार. स्विमिंग पूल तिथे खाली आहे. मी विचार करते चला कधी चला येणार, जाऊया कधी आता. येणार. आता poolवरती आणि ना जाऊया. खूप सुंदर दिसते. थँक्यू. मी दाखवते मी कशी ड्रेसअप झाली आहे. 1 मिनिट गाईस. ये ना. मी दाखवतो त्यांना. आणि गाईस मी एक गोष्ट सांगतोय. मी ॲक्च्युली ना खूप 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 मला भूक लागली होती. मला माहीत होतं आणि म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करून घेऊन आली हां. आहे. मी घरी पोचायच्या आधी जेव्हा मी उबरमध्ये होती तेव्हाच मी ऑर्डर केलं आणि मग मी घरी येईपर्यंत ते ऑलरेडी घरी आलं होतं आणि तुला मी खायला घेऊन आली आहे. आणि खूप भूक लागली होती कारण माझा फोन पण स्विच ऑफ ऑर्डर पण नाही करू शकत. आणि हे दाखवतोय मी हिने काय ऑर्डर केलं आहे माझ्यासाठी. अँड दॅट्स युअर स्पेशल फेवरेट. ओ चिकन सँडविच. हो. हे ते आहे ना फ्रॉम मुंबई समथिंग. टेस्ट ऑफ मुंबई. चिकन सँडविच आणि त्यांचं न्यूली लॉन्च्ड होतं मोमोज. हां एकदम गरम हे तर मला गरम. ट्राय करायचं आहे. येस लेट्स इट. ओके चलो गाईस
बघ तुझी बायको तुझी किती काळजी करते. अरे तशी म्हणजे बायको खूप गोड आहे. चल चल खाऊ घे. ओके सी यू. सॉस तुला सॉसची पण गरज नाही ॲक्च्युली, एवढं चांगलं वाटतं. Hmm. 16 hours. 16 hours guys. मी काय खाल्लं नव्हतं, मला खूप खूप भूक लागली होती. फोन मला डेट मध्ये ना ऑप्शनच नाही, कोणाला ऑर्डर करणं. आणि त्याच्यानंतर चिप्सचा एक पॅकेट होता, तोच खाल्ला मी छोटा. चने ठीक आहे. आम्ही आलो आहे पूलवर आणि इथं खूप सारे बच्चे आहेत. हां पोरं सगळे आणि खूप पोरं खूप सारे पोरं लोक आहेत. पूलमध्ये आहेत. तर आम्ही मला तर 6 पोरं दिसतात ते आता तरी पूलमध्ये. तर आम्ही विचार करतो जाऊ की नको जाऊ की नको, हां. कारण ते ना ते स्विमिंग करतात ते पूलमध्ये आणि आम्हाला लोकांना स्विमिंग अजिबात येत नाही. तर आम्ही विचार करतो अरे आम्ही गेला आणि आमची लाज जाईल की पोरं स्विमिंग करतात आणि आम्हाला स्विमिंग येत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला कंटेंट पण हा शूट करायचा आहे, त्यासाठी प्रायव्हसी हे गोष्टी पण आहेत. हां. बघू कसं केलं तर बघूया ठीक आहे. कसं शूट होतं आणि हां. कसं आम्ही एन्जॉय करतात. स्टील आपण हे दाखवतो व्ह्यू दाखवतो आहे. चल मस्त वाटते. मला कळलं. बघ लिटरली मी आहे पाळ्यामध्ये पण हा येत नाही. खरं मी पॅन्ट घातली आहे म्हणून. आय थिंक आय डोंट थिंक लाईक दे विल अलाव, ते अलाव करतील की नाही. इट्स ओके. तुझी पॅन्ट पण वॉटर रेजिस्टंट पॅन्ट हां आहे, बट स्टील बघू. आय विल वेट फॉर सम टाईम, कारण मला आय फील शाय लिटल बिट. अँड ती बघ पाणीमध्ये खूप खेळते. अशा आणि माझी लिहायला येतात गाडीला येतात ना, तशी गरज ना. So guys, finally I'm in water and मला नाही माहिती कधी पण हे काढू शकतात मला, बट स्टील आय टूक परमिशन फ्रॉम दम. दे आल्सो नीट ओके फाईन, यू कॅन डू इट. सो वाट आहे तुझ्या भावाची इथे? लेट्स एन्जॉय. पाहिलं कॉम्पिटिशन आई सेट करतात.
लाईफमध्ये ना कधी पण तुम्हाला जर चान्स भेटेल आणि तुम्हाला एन्जॉय करायचं असं वाटेल ना तर प्लीज बुक अ हॉटेल, गो विथ युअर फ्रेंड्स अँड एन्जॉय. हे फालतू दारूवर वगैरे वेस्ट करण्यापेक्षा ना हा एन्जॉयमेंट केलेला बरं. लक्षात ठेवा. स्पेशली विथ युअर हस्बंड. स्पेशली विथ युअर फ्रेंड्स. ओके गाईज, आम्ही आता एन्जॉय करतो. ह्याला मी थोडंसं एन्जॉय करवते. डुबवणार आहे आम्ही आता पाण्यात. बाय पाण्यामध्ये खूप chlorine आहे. ओके बाय गाईज, आम्ही एन्जॉय करतो. भेटूया रूममध्ये. बाय. जमलं जमलं. हेलो. फाइनली लोग सीधे ठहरते हैं, मैं उल्टा ठहरता हूँ. And you will get to see in the video. तोच करोना असलेलं इथलं. चलो. एवढा वेळ आम्ही बडबड करतो, चालूच नाही केला कॅमेरा. आम्ही झाला स्विमिंग करून आणि आता आम्हाला थडथड असं वाटतंय. तर आता आम्ही चाललोय रूमवरती आणि बघूया पुढे काय करतो आम्ही. हॅलो गाईज, आम्ही स्विमिंग पूलवरून आलो आहे रूमवरती. खूप टायर्ड झालो होतो म्हणून एक छोटीशी नॅप घेतली आणि आता आम्ही चाललो आहे कुठं डिनर. सो आज आम्ही चाललो आहे डिनर डेटसाठी. इथंच हॉटेलमध्येच चाललो आहे आम्ही आणि आम्ही असे काहीतरी रेडी झालो आहे. आणि बघूया डिनरमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत. इट्स लाईक अ बुफे डिनर. बघूया. एक्सायटेड? I'm always excited for this dinner. Last time मी ब्रेकफास्ट केला होता आणि ब्रेकफास्ट वॉज रिअली इट वॉज गुड. अँड या टाईमला बघू डिनरमध्ये काय आहे. सो विल अपडेट्स. आय विल सी यू देअर. लेट्स गो गाईज. I'm literally excited for this dinner, and so you are. आम्ही ऑलरेडी आमचं आयटम्स घेतले आणि आम्ही सगळे एकचदा घेतलं आहे बिकॉज आम्हाला परत कुठून जायला आम्हाला नाही आवडत. म्हणून आम्ही एकचदा घेतलं आहे. हे सगळं फिनिश करायचा प्रयत्न करणार आहे. तुला कुठलं सगळ्यात जास्त आवडलं? बटर चिकन होते आहे. बीफ लिटरली टेस्ट लाईक टेम्पल सूप.
लेंटन सूप दिलं एक्झॅक्टली लाईक दॅट. नो स्पायसेस. मी पेपर ॲड केलेलं आहे पण तरी. आणि for this is called lamb machli. It's like a biryani. That is biryani. But not biryani. Biryani but same but different. lamb machli. Mutton. तर गाईस आम्ही आमचं डिनर एन्जॉय करतो. हिचा तोंड असं काय ही तुम्हाला नंतर सांगेल. आणि ही खूप अपसेट झालेली आहे. फोटो सेशन चालू आहे इथे. दुसरा पोज दी, दुसरा पोज. कसा होता तुझा डिनर एक्सपिरियन्स? सो फार डिनर एक्सपिरियन्स होता चांगला. नाही, अजिबात नाही. हा खोटा बोलतो गाईस. आमचा डिनर एक्सपिरियन्स चांगला नव्हता बिकॉज आम्ही इथं एकदा आम्ही आलो होतो जस्ट टू डू ब्रेकफास्ट रेस्टॉरंटमध्ये. आणि तो ब्रेकफास्ट एवढा मोठा होता. लाईक नेवर एंडिंग ऑप्शन्स होते, लाईव्ह काउंटर्स होते आणि एकदम मस्त फ्रेश फ्रूट्स होते, फ्रेश ज्युसेस होते. इट वॉज व्हेरी नाईस. सो आमचे एक्सपेक्टेशन्स ऑलरेडी हाय होते फ्रॉम डिनर. आणि आम्ही ऑलरेडी बघितलं होतं त्या लोकांनी तिथं बार्बेक्यू वगैरे ते करत होते. तो आम्हाला वाटलं समथिंग एक्साइटिंग विल बी देअर आणि ह्यानी डिनर बुक केलं. तर आम्ही गेलो डिनरसाठी आणि तिथं लिटरली 6च ऑप्शन्स होते. आम्ही प्लेट्स घेतल्या, टेस्टेड इट बट इट डिड नॉट टर्न आउट टू बी ॲज पर आर लायकिंग्स बिकॉज लॅम्ब मजबूस जे होतं त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग लॅम्बचा स्मेल येत होता जे मला नाही आवडत. आणि हां, सगळं एकदम बेसिकवालं होतं विच वी डि नॉट लाईक इट, विच वी डि नॉट एन्जॉय इट. दॅट्स इट. डिझर्ट्स चांगले होते. कुनाफा चीज कुनाफा चांगला होता, कॅरेट केक होता, राईस पुडिंग होता. ते दॅट वॉज ओके, दॅट वॉज नाईस. बट मी ह्याहून चांगलं खाल्लंय. आम्ही ह्याहून चांगलं खाल्लंय त्यामुळे इट वॉज नॉट समथिंग वाव बट इट वॉज नाईस. अँड ऑल्सो फॉर दॅट प्राइस. हां, आणि थोडंसं एक्सपेन्सिव्ह पण होतं. आय थिंक 95 रियाल्स पर पर्सन. आम्ही दोन जणांचं ऑलमोस्ट इंडियन करन्सीमध्ये आपण कन्वर्ट करायला गेलो तर आय थिंक 4,500 ते 5,000. तो एक्सपेन्सिव्ह होता येस, बट ॲज पर प्राईस वर्थ नव्हता डिनर. तो आम्ही फीडबॅक दिला आहे त्यांना बट एनिवेज कॅनॉट डू एनिथिंग अबाउट इट. आणि दॅट्स द एंड ऑफ आवर ब्लॉग गाईज. आम्ही आता खूप टायर्ड झालो आहे, स्विमिंग करून आलो आहे, त्यानंतर आता जेवून आलो आहे, डिसअपॉइंटेड आलो आहे. त्यामुळे आता आम्ही काहीतरी नेटफ्लिक्सवरती काहीतरी बघणार आणि आम्ही झोपून जाणार. ऑल्सो दॅट डझंट मीन लाईक एक्सपिरियन्स करायचे, हे सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायचे बंद नाही करायचं, कधी करत राहायचं एक्सपिरियन्स. वेकेशन असू देट किंवा ट्रिप तुला असं वाटते कधी जायचं वगैरे तर ऑब्व्हियसली डेफिनेटली गाईज डू विजिट द हॉटेल्स. जावा, एक फॅमिलीसोबत ट्रिप मारा, म्हणजे रिफ्रेशिंग वाटतो घरी राहून. आणि पुन्हा एकदा मी तेच सांगतो आता सुद्धा, दारू वगैरे पिण्यापेक्षा ना ह्या गोष्टीवर पैसे उडवले तर चांगलं आहे. पण असं नाही बोलतो की बाबा स्वतःच्या महिन्याचे पैसे एवढे खर्च करा, नाही. बट कसं 4 महिन्यातून एकदा तरी जावा, बट कुठेतरी जावा. सो गाईज थँक्यू सो मच आमचा ब्लॉग बघितला म्हणून. आम्ही एवढे प्रो नाही आहोत व्हिडिओ बनवायला. दिस इज जस्ट अ स्टार्ट. तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की काय आम्ही इम्प्रूव्ह काय केलं पाहिजे, काय कसले व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडेल. लाईक कुकिंग व्हिडिओज, ट्रॅव्हल व्हिडिओज, असे हॉटेल रिव्ह्यू व्हिडिओज, काय कॉन्टेंट आम्ही बनवू हे तुम्ही आम्हाला सांगा.
आणि दॅट्स इट फॉर टुडे. आम्ही आज रात्री थांबणार आहोत उद्या checkout आहे इथं. आमचं. उद्या सकाळीच आमचा चेकआउट आहे. सो आम्ही ब्लॉग हा इथेच एंड करतो. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि हाईकअप पण करा. हे एक आय थिंक यूट्यूबचा नवीन हे आहे टू हाईकअप ऑल द व्हिडिओज ताकी ते अजून लोकांपर्यंत पोचेल. दॅट्स इट. थँक्यू सो मच गाईज. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.